उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय। राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षाने राजेंद्र जैन यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलंय। देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये विविध नावांवरती चर्चा करण्यात आली। अमरसिंह पंडित हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते, मात्र अखेर राजेंद्र जैन यांची राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे। दरम्यान राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळलंय। भुजबळ नाराज नसून पक्षाच्या निर्णयासोबत असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलंय। आम्ही सर्व कोर ग्रुपनी त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पर्यायी महायुतीचे, कारण एका जागेसाठी ती निवडणूक होते म्हणून उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृतरित्या उमेदवार ठरवलेले आहेत। विधान परिषदेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं। मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्यामध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे। एक असं आहे की या संदर्भामध्ये आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली। भुजबळ साहेब पक्षाचे 99चे संस्थापक, राज्याचे अध्यक्ष आहेत। दादांनी निर्णय घेतल्याच्या नंतर त्या निर्णय प्रक्रियेमधलं महत्त्वाचं योगदान जसं आम्हा मंडळींचं झालं त्याच्याहीपेक्षा तेवढंच योगदान आदरणीय भुजबळ साहेबांचं झालेलं आहे। त्यामुळे त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक त्या ठिकाणी ठरणार आहे। त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्या संदर्भातला निर्णय आम्ही एकमताने करणार आहोत। दरम्यान राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजेंद्र जैन यांनी प्रतिक्रिया दिली। पक्षाने दाखवलेला विश्वास खरा करून दाखवेन असं राजेंद्र जैन यांनी म्हटलंय। आदरणीय सुनेत्राताई पवार, आदरणीय पार्थदादा पवार, आदरणीय छगन भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांनी जे विश्वास व्यक्त केला आहे, मी विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत मी पार्टीच्या पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून, इमानदार कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, त्या पद्धतीने मी काम करणार आणि हे भरपूर जे आशीर्वाद सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखवला आहे हे खरं उतरणार। त्या राष्ट्रवादीनं भाजपला टाटा बाय बाय केलं तर आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ असं विधान रोहित पवारांनी 2 दिवसापूर्वी केलं होतं। त्याला आता सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। रोहित पवारांनी आम्हाला सल्ला देऊ नये असं तटकरेंनी म्हटलंय। राजकारणातलं सगळंच मला कळतं असा आव आणू नका असा टोला देखील तटकरेंनी रोहित पवारांना लगावलाय। भाजपला त्यांनी टाटा बाय बाय जर केलं तर आम्ही एकत्रित येऊ शकतो। भाजपला त्यांनी टाटा बाय बाय जर केलं तर आम्ही एकत्रित येऊ शकतो। आता आमच्या पक्षात उमेदवारी आम्ही कोणाला द्यावी ही अजून त्यांचा सल्ला घेण्याची पाळी आमच्यावरती आली नाही। त्यांनी त्यांच्या पक्षात पहिले सल्ले द्यावेत। त्यांचं संख्याबळ कसं वाढेल, आता पुढे जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये कसं वाढेल त्याच्यावरती अधिक लक्ष केंद्रित करावं। नुसतंच द्वेषाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीमध्ये असं काय कोणाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही। 10 जूनला दोन्ही राष्ट्रवादी मुंबईमध्ये आपला वर्धापन दिन साजरा करणार आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होणार आहे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन दुपारी 3 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणारा हा पहिलाच वर्धापन दिन असल्यामुळे त्यांच्या अध्यक्षीय भाषणाकडे संपूर्ण राष्ट्रवादीचं लक्ष लागलंय। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरी रोखण्यामध्ये अपयश आल्यानंतर पुन्हा संकटमोचक मैदानात आलेत। शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंविरोधामध्ये दोघांनी बंडखोरी केली आहे। यानंतर गोकुळ गीते आणि प्रसाद हिरेंसोबत गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये चर्चा केली आहे। यानंतर उदय सामंत यांच्यासोबत गिरीश महाजनांची बैठक झाली। या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे। यावरती गिरीश महाजन मार्ग काढतील असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला आहे। गिरीश भाऊ त्यांच्याशी बोलले, मी त्यांच्याशी बोललेलो आहे। आता शेवटी त्यांना गोकुळजींशी बोलावं लागेल, त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल, तसंच प्रसाद बापूंना देखील त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल। आणि मी एवढंच सांगितलं की मी आशावादी आहे आणि गिरीश भाऊंना संकटमोचक म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे नक्की त्याच्यातनं मार्ग निघेल। त्याच्यामुळं
मिळताना उद्याची ब्रेकिंग तुम्हाला चांगली मिळेल. नाशिक आणि जळगावमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी म्हणजे गिरीश महाजनांचं अपयश असल्याची टीका खडसेंनी केली आहे. नाशिक शहरामध्ये गीते उभे आहेत आणि इथे रेश्मा काळे उभे आहेत, शिवसेनेचे उमेदवार. दोघे ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहे आणि भाजपच्या उमेदवाराच्या विरुद्ध त्यांनी बंड केलेलं आहे. आता या ठिकाणी पाहिलं तर गिरीश महाजनांचे प्रभाव क्षेत्र आहे. या प्रभाव क्षेत्रामध्ये संकटमोचक म्हणून म्हणवणारे गिरीश महाजन अपयशी ठरले. त्यांना बाकी या ठिकाणी आपल्याच प्रभाव क्षेत्रामध्ये जी बंडखोरी आहे ती कमी करता आली नाही किंवा मिटवता आली नाही किंवा त्यांना बसवता आलं नाही. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे. महायुतीचे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर महायुतीच्याच घटक पक्ष असलेल्या भाजपच्या 2 बंडखोरांनी दंड थोपटल्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. तरी देखील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान माझी उमेदवारी निश्चित झाल्यापासून कोणी अर्ज दाखल केले, कोणी बंडखोरी केली, कोणी माघार घेतली याबद्दल मला माहीत नाही. मी फक्त माझ्या प्रचारावरती भर देतोय असं त्यांनी म्हटलंय. नाही, आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मला तिकीट जाहीर केल्यानंतर मी त्या वेळेपासून जी प्रचाराला लागलो ते कोणी माघार घेतली, कोणी बंडखोरी केली हे मला काहीच कल्पना नाही. मी फक्त प्रचाराला सुरुवात केलेली. आत्तापर्यंत माझा पूर्ण दौरा झाला. त्याच्यामुळे मला काय घडामोडी झाल्या काय मला काहीच माहिती. दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर दिलाय. बघूया. मित्रांनो, आम्ही सत्तेत आहे म्हणून सुस्त नका राहू, मस्त बसू नका. सत्तेत आहे म्हणून काही करताच येत नाही असं जर वाटत असेल तर मंत्री जरी आपला असला सुखत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका. या भूमिका भविष्याला मला घ्यायला लागेल. शिवसेनेचे आमदार बच्चू कडू हे सत्तेमध्ये सहभागी असतानाही वारंवार भाजपसह मुख्यमंत्र्यांना लक्ष करताना दिसतात. भंडाऱ्यामध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान शेतकरी आत्महत्येवरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती टीका केली आहे. विदर्भामधील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास खपवून घेणार नाही असा इशारा देखील बच्चू कडूंनी दिलाय. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री विदर्भातले असताना आम्हाला आत्महत्याच्या समोर जावं लागतं, खाली मान पाहावं लागतंय. रोज आम्ही पाहतो 10-15 आत्महत्या रोज वाचायला भेटते. ही अवस्था छत्रपती असते तर काय केलं असतं माहित आहे? त्या व्यवस्थेतून दूर कमी पाहिजे गेला पाहिजे. छत्तीसगडमध्ये 3100 रुपये भाव भेटतं आणि आम्ही 88 वर जात नाही. 2300 रुपये भाव आणि तिथं आम्ही 500-600 रुपये एका क्विंटल मागं बोनस येतं. 28 आणि 27च्या वरती धानाले भाव भेटत नाही. काय हे बोलायचं नाही, हे बोलायचं नाही. सत्तेत आहे म्हणून चूप बसायचं. आणि पूर्ण फसगत होत नाही, लक्षात घ्या. असं नाही आहे की कोणाला लाभच होत नाही. काही दुरुस्त्या करणं आवश्यक आहे आणि त्या दुरुस्तीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, आमचे नेते शिंदे साहेबांना भेटणार आहोत. अधिवेशनात सुद्धा त्याचा आवाज उचलू आणि नाही झालं तर पुन्हा आम्ही आहेच लढाले. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या घरी पोहोचले. दरम्यान त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि 2 मोठ्या घोषणा केल्यात. आता मी पुन्हा कधीही अमेरिकेला जाणार नाही, भारतामध्येच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच आमचा पक्ष कधीही कोणत्या राजकीय पक्षाशी जोडला जाणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. दरम्यान आंदोलनानंतर त्यांनी आपला पुढचा प्लॅन देखील सांगितलेला आहे. आता संपूर्ण देशाचा दौरा करण्याचा विचार करत आहोत असंही यावेळी अभिजित दिपकेंनी म्हटलंय. दरम्यान पालकांनो, आपल्या मुलांना अडवू नका, सिस्टीम विरोधामध्ये आवाज उठवू द्या असं आवाहन देखील त्यांनी केलंय. अमेरिकेत परत जाणार असतो? नाही, मी अमेरिकेत जाणार नाही. मला माहिती आहे जेव्हा तुमचे लेकर काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल. तुम्ही लेकरांना सांगत असतात की काही बोलू नको, तुझ्यावर केस करतील किंवा तुझ्यावर काही आरोप होतील किंवा तुला अटक टाकतील. घाबरू नका. तुम्ही घाबरतात या सरकारला प्रश्न नाही विचारत. त्यामुळे आज नीट सीबीएसई सारख्या भानगडी होत आहेत आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं जे भविष्य आहे ते उद्ध्वस्त होत आहे. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आपले जे मुलं आहेत ते बोलणार नाही, तोपर्यंत हे सिस्टम काही नीट होणार नाही. सिस्टम नीट करायचं म्हणजे आधी आवाज उठवावा लागेल. या देशातला तरुण जो आहे, जो जेनझी जो आहे, तो या सरकारला आता घाबरणार नाही.
तुम्ही देशाचं नुसतं वाटोळं करून टाकलेलं आहे. ना रोजगार देताय मुलांना, ना त्यांच्या परीक्षा तुम्ही बरोबर घेताय. तर करायचं काय या सरकारचं? तर या सरकारला आता या देशातला तरुण घाबरत नाही आहे आणि तो आता रस्त्यावर येणार. आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहे ते राजीनामा देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे सरकणार नाही. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेऊनच राहू आणि पुढच्या येत्या काळात आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू. आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. जवळपास वर्षभरानंतरच्या विरोधकांच्या आघाडीची बैठक होतीये. त्याला 5 राज्यांच्या विधानसभा निकालाची पार्श्वभूमी आहे. खरं तर पश्चिम बंगालमध्ये झालेला ममता बॅनर्जींचा पराभव आणि तामिळनाडू काँग्रेसनं पारंपरिक मित्र डीएमकेची सोडलेली साथ अशी 2 महत्त्वाच्या राजकीय घडामोडींनंतर ही होणारी महत्त्वाची बैठक आहे. अशाच तामिळनाडूमध्ये काँग्रेसनं नवा राजकीय पक्ष टीव्हीके सोबत सत्तेत जात डीएमकेची साथ सोडली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या डीएमके येणार नसल्याची देखील माहिती मिळते. असं असतानाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांची टीव्हीके आज होणाऱ्या बैठकीमध्ये उपस्थित होणार का याकडे देखील लक्ष असेल. त्याबरोबरच महाराष्ट्रामधून देखील ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आजच्या बैठकीला जाणार का याकडे देखील लक्ष असेल. घरगुती गॅसच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलेंडरवरती करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 महिन्यामध्ये एलपीजीच्या किमतीमध्ये दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर आता दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपयांवरती पोहोचलेली आहे. देशामधील इतर भागामध्ये देखील 29 रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम मंत्रालयानं गॅस सिलेंडरच्या 29 रुपयांच्या दरवाढीनंतर स्पष्टीकरण दिलंय. जगात सर्वात स्वस्त घरगुती गॅस सिलेंडर भारतातच मिळतो असा मंत्रालयाचा दावा आहे. कंपन्यांना प्रत्येक सिलेंडर मागे साधारण 70 रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडर फक्त 30 रुपयांना मिळतोय अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान तुलना केली तर कॅनडामध्ये सिलेंडर 2411 रुपये, ऑस्ट्रेलियामध्ये 1765 रुपये, तर अमेरिकेमध्ये 1755 रुपये आणि श्रीलंकेमध्ये 1241 रुपयांना मिळतोय. अमरावतीत घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीनं सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत. आता घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महाग झालेला असून आधीच वाढलेल्या महागाईमध्ये पेट्रोल आणि गॅसचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. दरवाढीमुळे आता पुन्हा चुलीवरती स्वयंपाक करायचा का असा सवाल अमरावतीमधील महिलांनी उपस्थित केलेला असून सरकारनं तातडीनं महागाई आटोक्यात आणून दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. इराण अमेरिकेचं जे युद्ध आहे त्यामुळं कसं आहे, हा गॅसचे जे आहे जे पूर्ण हे तर ते कमी येऊन राहिलेले आहे. त्यामुळं तुटवड्यामुळं हा जो प्रॉब्लेम आलेला आहे. सामान्य जनतेसाठी तर ऑब्वियस आहेच की ते बजेट तर थोडा हलतोच आहे. पण ठीक आहे की काही गोष्टींना आपल्याला त्या अडचणींना सामोरं जावंच लागणार आहे आणि आम्ही म्हणजे हेच अपेक्षा करू की पुढे चालून या गोष्टींचा जास्ती हे नको व्हायला, त्रास नको व्हायला सामान्य जनतेसाठी तरी. बजेट कोलमडलं असलं ना आता ह्या भाववाढीमुळं सरकारकडनं एवढीच अपेक्षा आहे आता की 500 ते 600च्या दरम्यान सिलेंडरचे भाव पाहिजे. जास्तच भाव वाढ सुरू आहे. पहिले जे सिलेंडरचे भाव होते आणि आताचे जे आहे ते दुप्पटच्या याच्यात आहे. तर मला असं वाटते की आता जे वाढलं आहे ते ठीक आहे, कारण ते ॲडजस्ट करायला खूप कठीण होत आहे. पण याच्यानंतर कधीही म्हणजे सिलेंडरचे भाव नको वाढायला आणि शक्यतो ते कमी व्हायला पाहिजे. सामान्य व्यक्तीला मी सांगते ना, सामान्य व्यक्तीला खूपशे प्रश्न पडत आहे की कसं काय करावं. पेट्रोलचे दर वाढते आहे, गॅसचे दर वाढते आहे, बाकीच्यांचा तर भाव तुम्हाला माहीतच आहे कुठे पोहोचलेला आहे. तर पण आता यावेळेस तरी सरकारने, मी त्या सरकारला फक्त एवढीच विनंती करते, आता प्लीज आमच्यासारख्या साधारण व्यक्तीचा तरी त्यांनी विचार करावा आणि हे जे दर वाढलेले आहेत ते त्यांनी कमी करावे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानंतर कोल्हापुरातील महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. महिन्याचं आर्थिक बजेट सांभाळताना महिलांची तारेवरची कसरत होते. लाडक्या बहिणींची ही चिंता सरकारनं समजून घ्यावी असं मत महिलांनी व्यक्त केलं आहे. लाडक्या बहिणींचा वापर केवळ मतदानासाठी करून घेऊ नये अशी अपेक्षा देखील कोल्हापुरातील महिलांनी व्यक्त केली आहे. महिलांसाठी हे काम करतो म्हणतात. ज्या लाडक्या बहिणीच्या जीवावर ही सत्ता आलेली आहे त्याच लाडक्या बहिणींना ह्यांनी रस्त्यावर टाकल्याचं काम केलेलं आहे. जिथं गॅसचा दर वाढलेला आहे, पेट्रोलचा दर वाढलेला आहे,
त्याचप्रमाणे डाळीचा सर्व घरात लागणाऱ्या सर्व वस्तूंची दर वाढलेले आहेत. महिलांची कुचंबना होतीये. का सरकारला ही जाग येत नाहीये? पेट्रोलचे दरसुद्धा वाढलेत, सिलेंडरचे दरसुद्धा वाढले. असं महागाई वाढत चाललं की आम्ही महिलांनी करायचं काय? बाहेर गावी जायचं म्हणजे 10-20 रुपये वाढणार. तुम्हाला मतं पाहिजे असलं की तुम्ही घरोघरी येऊन हात जोडून तुम्ही मतं मागता. महागाई असं वाढत गेलं की आम्ही महिलांनी करायचं काय? दरम्यान सातत्यानं होणाऱ्या दरवाढीचा सर्वसामान्यांवरती परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे. दोन लोकांनी केली नंतर वाढत आज कुठं आलेलं या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योग्य वेळी योग्य निर्णय होणार असल्याचं सांगत शरद पवारांना उत्तर दिलंय. जगामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातला एकही देश असा नाही की ज्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले नाहीत. सगळीकडे वाढले आहेत. निश्चितपणे केंद्र सरकार त्याची चिंता करते आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय होतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय. राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं राजेंद्र जैन यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलंय. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये विविध नावांवरती चर्चा करण्यात आली. अमरसिंह पंडित हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र अखेर राजेंद्र जैन यांची राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळलेलं आहे. भुजबळ नाराज नसून पक्षाच्या निर्णयासोबत असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलंय. मी सर्व कोर ग्रुपनी त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पर्यायी महायुतीचे, कारण एका जागेसाठी ती निवडणूक होते म्हणून उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृत उमेदवार ठरवलेला आहे. विधान परिषदेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं. मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्यामध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. एक असं आहे की या संदर्भामध्ये आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली. भुजबळ साहेब पक्षाचे 99चे संस्थापक, राज्याचे अध्यक्ष आहेत. दादांनी निर्णय घेतल्याच्या नंतर त्या निर्णय प्रक्रियेमधलं महत्त्वाचं योगदान जसं आमा मंडेंचं झालं त्याच्याही पेक्षा तेवढंच योगदान आदरणीय भुजबळ साहेबांचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक त्या ठिकाणी ठरणारा आहे. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्या संदर्भातला निर्णय आम्ही एकमताने करणार आहोत. दरम्यान राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजेंद्र जैन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षानं दाखवलेला विश्वास खरा करून दाखवेन असं राजेंद्र जैन यांनी म्हटलंय. आदरणीय सुनेत्राताई पवार, आदरणीय पार्थदादा पवार, आदरणीय छगन भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांनी जे विश्वास व्यक्त केला आहे, मी विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत मी पार्टीच्या पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून, इमानदार कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, त्या पद्धतीने मी काम करणार आणि हे भरपूर जे आशीर्वाद सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखवला आहे हे खरं उतरणार. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरी रोखण्यात अपयश आल्यानंतर पुन्हा संकटमोचक मैदानात आले. शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंविरोधामध्ये दोघांनी बंडखोरी केली आहे. यानंतर गोकुळ गीते आणि प्रसाद हिरेंसोबत गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये चर्चा केली आहे. यानंतर उदय सामंत यांच्यासोबत गिरीश महाजनांची बैठक झाली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. यावरती गिरीश महाजन मार्ग काढतील असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला आहे. गिरीश भाऊ त्यांच्याशी बोलले, मी त्यांच्याशी बोललेलो आहे. आता शेवटी त्यांना गोकुळजींशी बोलावं लागेल, त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल, तसंच प्रसाद बापूंना देखील त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल. आणि मी एवढंच सांगितलं की मी आशावादी आहे
आणि गिरीश भावना संकटमोचक म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे नक्की त्याच्यातनं मार्ग निघेल. त्याच्यामुळं मिळताना उद्याची ब्रेकिंग तुम्हाला चांगली मिळेल. नाशिक आणि जळगावमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी म्हणजे गिरीश महाजनांचं अपयश असल्याची टीका खडसेंनी केली आहे. नाशिक शहरामध्ये गीते उभे आहेत आणि इथे रेश्मा काळे उभे आहेत, शिवसेनेचे उमेदवार. दोघे ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहे आणि भाजपच्या उमेदवाराच्या विरुद्ध त्यांनी बंड केलेलं आहे. आता या ठिकाणी पाहिलं तर गिरीश महाजनांचे प्रभाव क्षेत्र आहे. या प्रभाव क्षेत्रामध्ये संकटमोचक म्हणून म्हणवणारे गिरीश महाजन अपयशी ठरले. त्यांना बाकी या ठिकाणी आपल्याच प्रभाव क्षेत्रामध्ये जी बंडखोरी आहे ती कमी करता आली नाही किंवा मिटवता आली नाही किंवा त्यांना बसवता आलं नाही. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे. महायुतीचे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर महायुतीच्याच घटक पक्ष असलेल्या भाजपच्या 2 बंडखोरांनी दंड थोपटलेले आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. तरी देखील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान माझी उमेदवारी निश्चित झाल्यापासून कोणी अर्ज दाखल केले, कोणी बंडखोरी केली, कोणी माघार घेतली याबद्दल मला माहिती नाही. मी फक्त प्रचारावरती भर देतोय असं त्यांनी म्हटलंय. नाही, आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मला तिकीट जाहीर केल्यानंतर मी त्या वेळेपासून जे प्रचाराला लागलोय ते कोणी माघार घेतली, कोणी बंडखोरी केली हे मला काहीच कल्पना नाही. मी फक्त प्रचाराला सुरुवात केलेली. आत्तापर्यंत माझा पूर्ण दौरा झाला. त्याच्यामुळे मला काय घडामोडी झाल्या काय मला काहीच माहिती. आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. जवळपास वर्षभरानंतर विरोधकांच्या आघाडीची बैठक होतीये. त्याला 5 राज्यांच्या विधानसभा निकालाची पार्श्वभूमी आहे. खरं तर पश्चिम बंगालमध्ये झालेला ममता बॅनर्जींचा पराभव आणि तामिळनाडू काँग्रेसनं पारंपरिक मित्र डीएमकेची सोडलेली साथ अशा 2 महत्त्वाच्या राजकीय घडामोडींनंतर होणारी ही महत्त्वाची बैठक आहे. अशामध्येच तामिळनाडूमध्ये काँग्रेसनं नवा राजकीय पक्ष टीव्हीके सोबत सत्तेत जात डीएमकेची साथ सोडली. त्यामुळे इंडिया आघाडीच्या डीएमके येणार नसल्याची माहिती मिळतेय. तर असं असतानाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांची टीव्हीके आज होणाऱ्या बैठकीमध्ये उपस्थित होणार का याकडे देखील लक्ष असेल. त्याबरोबरच महाराष्ट्रामधून देखील ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आजच्या बैठकीला कोण जाणार याकडेही लक्ष असेल. घरगुती गॅसच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलेंडरवरती करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 महिन्यामध्ये एलपीजीच्या किमतीत दुसऱ्यांदा दरवाढ झाली आहे. या दरवाढीनंतर आता दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपयांवरती पोहोचली आहे. तर देशातील इतर भागामध्ये 29 रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम मंत्रालयानं गॅस सिलेंडरच्या 29 रुपयांच्या दरवाढीनंतर स्पष्टीकरण दिलंय. जगात सर्वात स्वस्त घरगुती गॅस सिलेंडर भारतातच मिळतो असा मंत्रालयाचा दावा आहे. कंपन्या प्रत्येक सिलेंडर मागे साधारण 70 रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडर फक्त 30 रुपयांना मिळतोय अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान तुलना केली तर कॅनडामध्ये सिलेंडर 2441 रुपये, ऑस्ट्रेलियामध्ये 1765 रुपये, अमेरिकेमध्ये 1755 रुपये आणि श्रीलंकेमध्ये 1241 रुपयांना आहे. वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं विरारमध्ये तीव्र आंदोलन केलं आहे. विरार रेल्वे स्थानकासमोरच्या मुख्य रस्त्यावरती शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चूल मांडून स्वयंपाक करत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधामध्ये संताप व्यक्त केला. शहर प्रमुख उदय अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये सरकारवरती प्रतिकात्मक स्वरूपात चापकाचं आसूड ओढत निषेध नोंदवण्यात आलाय. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक कंबरडं मोडलेलं असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. सरकारनं महागाई नियंत्रणासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळे सर्वच क्षेत्रामध्ये दरवाढ सुरू आहे. अशातच वाहतूक खर्च, सौंदर्य प्रसाधनांच्या किमतीतील वाढ, सलून साहित्य आणि कामगारांकडून वाढीव पगाराची मागणी लक्षात घेऊन राज्य सलून असोसिएशननं सेवा दरांमध्ये 20% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार आजपासून अहिल्यानगरमधील सलून व्यावसायिकांनी नवीन दरवाढ लागू केली आहे.
अचानक झालेल्या या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार असली तरी बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे नागरिकांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा सलून व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. प्रामुख्याने म्हणजे सलून व्यवसायामध्ये सौंदर्य प्रसाधनं, सलून व्यावसायिकाला कारागिरांची पगार, कारागिरास सुद्धा पगार वाढीव मागणी करतात, कारण की बाहेर जी भाववाढ झालेली आहे ती आता कोणाला सोसवत नाहीये. मग त्यामुळं ते सोशिकपणा आता दुकानदारांचा, सलून दुकानदारांचा पण संपलेला आहे आणि या सोशिकपणामुळं दरवाढ करण्यात आलेली आहे. जी दरवाढ झालेली आहे, सरकारकडे एकच मागणी आहे, सर्व वस्तूंचे भाव स्थिर ठेवल्यास सर्व क्षेत्रामध्ये सुद्धा भावाला स्थिरता येईल, म्हणजे कोणी दरवाढ करणार नाही. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोपीय सोहळा आज पार पडला. समारोपीय सोहळा पार पडल्यानंतर षण्मुख प्रिया या ख्यातनाम गायिकेच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गुलाबी आंखें जो तेरी देखी या प्रसिद्ध गाण्याच्या वेळेला मंचावरून त्या खाली उतरून मुख्यमंत्र्यांजवळ आल्या आणि मुख्यमंत्र्यांना गाण्याचा आग्रह केला. मुख्यमंत्र्यांनी देखील उपस्थित श्रोत्यांना निराश न करता तेवढ्याच उत्साहानं गाणं गायलं. राज्यातील स्फोटकं तयार करणारे उद्योग अधिक सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे सुधारणा प्रस्ताव सादर करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात झालेल्या बैठकीमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये मागील 2.5 वर्षात स्फोटक कंपन्यांमधील अपघातांची जीवितहानी लक्षात घेऊन स्फोटक नियम 2008 मध्ये सुधारणा सुचवण्याचा निर्णय झालाय. प्रस्तावात निर्मित प्रक्रिया जास्तीत जास्त स्वयंचलित करून रोबोट्सचा वापर करण्याची, जोखमीच्या ठिकाणी मनुष्यबळ कमी ठेवण्याची आणि सुरक्षेच्या जागतिक मानांकनांचा अवलंब करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्याच्या संकल्पनेतून गोरेगाव इथल्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचं भव्य लोकार्पण पार पडलं. मात्र या उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये पुलाच्या कामाच्या दर्जावरून टीका केली जाते. आमदार आदित्य ठाकरेंकडून पुलाच्या उद्घाटनासाठी लावण्यात आलेला बॅनर पहा आणि कामाचा दर्जा पहा अशा पद्धतीची टीका करण्यात आलेली आहे. कॉन्ट्रॅक्टरकडून निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. काल गोरेगावमध्ये मृणालताई गोरे उड्डाण पुलाचं आहे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं. मात्र या पुलाच्या उद्घाटनावरून आता टीका होत आहेत. आपण दृश्यामध्ये पाहिलं तर आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून हे टीका करण्यात आली आहे. एक रील आहे जे सोशल मीडियावर व्हायरल होतं, त्यामध्ये कामाचा आपण या ठिकाणी आदित्य ठाकरेंकडून आरोप लावण्यात आला आहे की जे बॅनर आहे पण राजकीय पक्षाचं बॅनर पहा आणि कामाचा दर्जा या पुलाचा पहा. आपण पुणे बंगळूर महामार्गावरील साताऱ्याच्या कराडजवळच्या 6 पदरी 3.5 किलोमीटर लांब अंतराच्या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय. 20 जूनपर्यंत पुलाचं काम करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या पुलाच्या कामाची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांनी पाहणी केली आहे. हा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत संबंधित कंपनीला सूचना करण्यात आल्या. कराडजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून या पुलाचं काम हाती घेण्यात आलं होतं. पूल पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणची वाहतूक आणि प्रवास सुरळीत होईल अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. कराडमध्ये जी कोंडी व्हायची वाहतुकीची ती दूर करण्यासाठी हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला. आणि मला वाटतं की त्याच्यामुळं ती म्हणजे कोंडी आता म्हणजे राहणार नाही आणि प्रवास करणाऱ्यांना सुद्धा एक सुरळीतपणे त्यांचा प्रवास सुरळीत होईल. शहरी स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दहिसर पूर्वेकडील गणपत पाटील नगर इथं अत्याधुनिक स्मार्ट जनसुविधा शौचालयाचं उद्घाटन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला अनुसरून नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक सुविधा देणं हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं गोयल यांनी म्हटलंय. बोरिवली आणि कांदिवलीसह 4 स्मार्ट जल सुविधा संकुल अंतिम टप्प्यामध्ये असून त्यामध्ये स्वतंत्र शौचालय, त्याचबरोबर स्नानगृह, पिण्याचं पाणी, कपडे धुण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा असतील. भिवंडी वसई रोडवरच्या नवीन ठाणे प्रकल्पामधल्या खारबाव गावातील पूनम हिल्स इमारतीतील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
आशापुरा डेव्हलपर्सच्या या इमारतीमध्ये पिण्याचं पाणी, पथदिवे, रस्ता, संरक्षक भिंत आणि लिफ्टची कोणतीही सोय नसल्यामुळे नागरिक हैराण झालेत. पाण्यासाठी टँकरवरती अवलंबून राहावं लागत असल्यामुळे आर्थिक भार वाढलेला आहे, तर रस्ता आणि वीज नसल्यामुळे सुरक्षा आणि दैनंदिन जीवन देखील विस्कळीत झालंय. बांधकाम व्यावसायिकाकडे वारंवार तक्रार करून देखील दखल न घेतल्यामुळे रहिवाशांनी ग्रामपंचायत आणि पोलिसांमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. 5 वर्षापूर्वी आम्ही या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतला. 5 वर्षापासून घरपट्टी अजून आम्हाला नावावर झालेलं नाही. प्रॉपर पुरावा घरपट्टी. या बिल्डिंगला NOC नाही आहे, ग्रामपंचायतची घरपट्टी नाही आहे. त्यामुळे बिल्डरनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं. त्यांना जेव्हा पण आम्ही विचारणा करतो तर उडवाउडीची उत्तरं देतात. तर याच्यातून काहीतरी मार्ग काढावा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकामध्ये सरप्राईज व्हिजिट दिली. अमरावती बस स्थानकातील कमालीची अस्वच्छता आणि वाहन चालकांची होणारी गैरसोय पाहून त्यांनी आक्रमक पवित्रा घेत 2 मोठ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे थेट आदेश दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक येणार म्हणून प्रशासनानं घाईघाईमध्ये काही भाग स्वच्छ करून तात्काळ निदर्शनास आणेल असा ठेवलेला होता, तर कर्मचाऱ्यांची ही भीषण गैरसोय पाहून प्रताप सरनाईक यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी घटनास्थळावरूनच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं. तसंच राहण्याची योग्य सुविधा नसल्याची तक्रार वाहन चालकांनी प्रताप सरनाईक यांच्याकडे केली. एसी स्लीपर बसमध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोटाहून नागपूरकडे येणाऱ्या MR ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये काही जणांनी धावत्या बसमध्ये आग पेटवून अंमली पदार्थांचं सेवन केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. विशेष म्हणजे यावेळी अनेक प्रवासी स्लीपर कोचमध्ये झोपलेले होते. आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडून प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती. याशिवाय परिवहन विभागानं नियम धाब्यावरती बसवत विनापरवानगी अनेक प्रवाशांना फूट लॉबीमध्ये झोपण्यास आल्याची परवानगी देखील दिली. या प्रकरणानंतर तक्रार करणाऱ्या प्रवाशाला ट्रॅव्हल्स प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय. मुंबईतील विद्याविहारमधील कैलास अव्हेन्यू सोसायटीमधल्या सफेद पट्टी वाद चिघडलेला असून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. सभासदांची परवानगी न घेता ही पट्टी आखल्याचा आरोप प्रसाद वेदपाठक यांनी केलेला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तपास सध्या सुरू आहे. तर दरम्यान इमारतीमधील काही लोकांकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप करत प्रसाद वेदपाठक यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. ही नवीन गोष्टी तुम्ही का करताय? माझी प्रशासनाला हीच विचारणी आहे की या नवीन गोष्टींनी जर धार्मिक तेढ निर्माण होत आहेत तर त्या तुम्ही का करताय? आणि हा तेढ निर्माण झाला कारण की ही एखाद्याच्या वैयक्तिक मालमत्तेत जबरदस्तीने थोपली गेली पट्टी. जर कायदेशीर कारवाई होत असेल, जर सेक्शन BNS 324 लागत असेल तर तो लागवावा. इथे हा मुजोरीपणा नाही चालला पाहिजे. ही जबरदस्ती झालेली आहे आणि जर कोणी तसं ऑफेन्स केला आहे तर कायदेशीररित्या त्याच्या अगेन्स्ट कारवाई झाली पाहिजे. लातूर तालुक्यातील खंडापूर इथं काही महिन्यांपूर्वी झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहात जमा झालेल्या देणगीच्या रकमेतील कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सप्ताहाचे मुख्य आयोजक किशोर महाराज शिवणीकर यांच्यासह 3 विरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला असून मराठवाड्यातून जमा झालेल्या 5 कोटी 18 लाख रुपयांपैकी केवळ 2 कोटी 3 लाखांचा हिशोब देण्यात आला, तर उर्वरित 3